नमस्कार. सामना बंद झाला का हो मंडळी? कारण मागच्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून म्हणावं तर, सामना हा वृत्तवाहिन्यांवर, विशेषतः मराठी वृत्तवाहिन्यांवर दिसत नाहीये. पूर्वी कसं व्हायचं, की सामनामध्ये एखादी बातमी आली, तर मराठी मीडिया त्या बातमीवरून बातमी करायची, की अमकं-अमकं सामनाच छापून आलेला आहे. सामनामध्ये अग्रलेख लिहिला गेला, तर त्याची बातमी हमखास मराठी वृत्तवाहिन्यांवर दिसायची आपल्याला. इतकंच नाही मित्रांनो, तर सामनामध्ये अमकं म्हटलंय, यावर तुमची प्रतिक्रिया द्या. असं हे जे मीडियाचे प्रतिनिधी किंवा रिपोर्टर हे दांडे घेऊन संपूर्ण मुंबईभर फिरायचे, वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना गाठायचे. मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपली आणि असे प्रकार आपल्याला दिसेनासे झाले. कुठेही वृत्तवाहिन्यांवर हे दिसत नाहीये. सामनामध्ये असं म्हटलंय, सामनामध्ये तसं म्हटलेलं आहे. सामनामध्ये ही प्रतिक्रिया आलेली आहे. सामनाच्या अग्रलेखात अमकं म्हटलेलं आहे. हे कुठेच दिसत नाहीये. आणि त्यामुळे मला ही एक शंका आली, की सामना हे वृत्तपत्र हे बंद झालंय का? बरोबर आहे, म्हणजे तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. हेच वृत्तपत्र जे उद्धव ठाकरे यांचे मुखपत्र आहे आणि त्याचे कार्यकारी संपादक संजय राऊत आहे. राऊत यांनी अग्रलेख अमका लिहिला आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया द्या, असं म्हणत या वृत्तवाहिन्यांच्या रिपोर्टर्सने अनेक नेत्यांना छळलं. म्हणजे सरतेशेवटी आपले देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते असतील, त्यांना सांगावं लागलं, की आम्ही सामन्याकडे डुंकूनही बघत नाही. इतका सामना, 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 सामना होत होतं. सातत्याने होत होतं. पण मागच्या काही दिवसांमध्ये हे अचानक बंद झालं. आणि का बंद होऊ शकते? तर सामना हे वृत्तपत्र बंद झाल्यावरच हे होऊ शकतं ना. नाहीतर हे होण्याची शक्यताच नाही. आता सध्या उबाटा सेनेमध्ये एक वादळ घोंगावतंय. आणि हे वादळ काय आहे? तर संजय राऊत यांना पक्षातून साइड ट्रॅक करायचा प्रयत्न सुरू आहे. आणि हे साइड ट्रॅक करण्यासाठी किंवा त्यांना बाजूला काढण्यासाठी आदित्य ठाकरे हे सक्रिय आहेत असं म्हटलं जातंय. आणि संजय राऊत यांना जर पक्षातून साइड ट्रॅक करण्यात येणार असेल, त्यांना बाजूला काढण्यात येत असेल, तर त्याचे पडसाद सामनावर उमटणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे सामनामधल्या बातम्यांचं महत्व, अग्रलेखाचं महत्व एकदम रातोरात कमी झालं, अशी शक्यता आहे का? कारण जर संजय राऊत हे आजही सामनाचे कार्यकारी संपादक आहेत आणि पूर्वी म्हणजे साधारण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर सकाळच्या वृत्तवाहिनीवरच्या बातम्या या सगळ्या सामनामय असायच्या. आता तसं होताना दिसत नाहीये. आता डायरेक्ट संजय राऊतच येतात पहिल्यांदा आणि मग ते पत्रकार परिषद घेतात आणि त्यानंतर बातम्या सुरू होतात, पण सामना बाजूला पडलाय. आणि त्यामुळे ही शंका येते की सामना हे वृत्तपत्र बंद झालंय का? आता उबाटा सेनेमध्ये जे काही घडतंय त्याची चुणूक आपल्याला हळूहळू मिळायला लागलेली आहे. ते घडत असताना सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सामनाचं काय होणार? कारण संजय राऊत यांनी गेले कित्येक वर्ष एक हाती सामना चालवलाय. म्हणजे असा चालवला की त्यावरून वृत्तवाहिन्यांना, विशेषतः मराठी वृत्तवाहिन्यांना आणि त्याही पेक्षा उद्धव ठाकरे यांचे आवडते किंवा त्यांचे प्रिय अशा वर्तमानपत्र वृत्तवाहिन्यांना सामना म्हणजे फार काहीतरी ग्रेट वाटायचं. आणि त्या अर्थाने सामनाच्या बातम्या या गाजवल्या जायच्या. अर्थात तुम्ही, मी, आपण वृत्तवाहिन्यांवरच बघायचो. बाकी इतर वेळी आपण कधी सामना वाचला नाही. पण वृत्तवाहिन्यांवरून मात्र आपल्या माथी हा सामना मारला जायचा. सामनामध्ये अग्रलेख असा म्हटलेला आहे किंवा असं म्हटलेलं आहे अग्रलेखात. आणि त्यामुळे तुम्ही प्रतिक्रिया द्या.
हे ज्या वेळेस रिपोर्टर बोलायचा त्यावेळेस आपल्याला कळायचं की हो सामनामध्ये काहीतरी आहे आणि त्या अनुषंगाने मग इतर गोष्टी व्हायच्या. मराठी वृत्तवाहिन्या घडवून आणायच्या. आता प्रश्न असा आहे की सामना अचानक अशा बातम्या देणं त्याने बंद केलंय का? की मराठी वृत्तवाहिन्यांच्या दृष्टीने सामनाचं महत्व हे संपलंय का? आणि तसं असेल तर मग सामनाला मराठी वृत्तवाहिन्यांनी बळीचा बकरा बनवलाय का? हाही प्रश्न मनात येतो. महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदरपासून मराठी वृत्तवाहिन्यांनी दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी फार मोठी कवायत केली. शेवटी हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि सामनामध्ये काय छापलं जातंय हे त्याचं एक हत्यार होतं, एक साधन होतं म्हणू आपण, की या दोन बंधूंना एकत्र आणण्यासाठी. सामनामध्ये राज ठाकरे यांची प्रशंसा, बघा दोन बंधू आता एकत्र येणार. सामनाच्या अग्रलेखात राज ठाकरे यांचा गौरव, आता दोन बंधू एकत्र येणार. हे सातत्याने आपण ऐकत होतो, सातत्याने ऐकत होतो, वृत्तवाहिन्यांवर बघत होतो. पण मीडियाने कितीही प्रयत्न केले त्या दोन बंधूंना एकत्र आणलं तरीही मुंबई महानगरपालिका काही हे दोन बंधू जिंकू शकलेले नाहीत. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा भ्रमनिरास जर कोणाचा झाला असेल तर तो मराठी वृत्तवाहिन्यांचा झाला. आणि मग सामनामध्ये जे काही छापून येतं ते काही खरं नाही असं मराठी वृत्तवाहिन्यांना वाटलं का? आणि मग त्यांनी सामना हळूहळू बाजूला करून टाकला का? हा प्रश्न आहे. दुसरा जो मी मगाशी त्याचा उल्लेख केला की संजय राऊत गेले, त्यांना बाजूला काढलं, तर मग सामनाचं भवितव्य काय? आज ना उद्या संजय राऊत हे उबाटा सेना सोडणार एवढं नक्की आहे. कारण उबाटा सेनेचा मधील अंतर्गत वाद हा त्या दृष्टीने आगेकूच करतोय. आदित्य ठाकरेंना संजय राऊत नको आहेत. उद्धव ठाकरे हे काही आपल्या पुत्रा प्रेमाच्या पलीकडे जाऊन काही करू शकणार नाहीत. खासदार नाराज आहेत. हे सगळं होत असताना राऊत केवळ दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून राहू शकत नाहीत. त्यांच्या दृष्टीने खासदारकी ही महत्वाची आहे आणि त्यासाठीच कदाचित त्यांनी ते शरद पवारांना पुढे करण्याचं राजकारण केलं असेल. पण आज परिस्थिती अशी आहे की नेमकं तेच आदित्य ठाकरेंना आवडलं नाही आणि त्यांनी तर म्हणे धमकीच देऊन टाकली की 2028 नंतर राऊत हे खासदार नसतील. आता प्रश्न असा आहे, राऊत खासदार नसतील तर कार्यकारी संपादक तरी असतील का? तर तीही शक्यता नाही, ते कार्यकारी संपादकही नसतील. आणि मग जर राऊतच गेले किंवा राऊतच चालले आहेत तर मग सामनाला इतकं महत्व का द्या असं वृत्तवाहिन्यांना वाटलं असेल. आणि म्हणून सामनातल्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकणं, सामन्यातले अग्रलेख त्याच्यावर वादविवाद प्रतिक्रिया घेणं हे बंद झालंय का? मंडळी, सामना बंद झालाय का याचं उत्तर माझ्याकडे सध्या नाहीये. तुमच्याकडे असेल तर कॉमेंट करून नक्की द्या. तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.